नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। विजय हजारे 2025-26चा पहिला दिवस इतिहास बदलणारा ठरला। देशभरातील वेगवेगळ्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात गोलंदाज पूर्णपणे हतबल दिसले आणि एका मागोमाग एक विक्रम मोडले। अवघ्या एका दिवसात तब्बल 22 फलंदाजांनी शतक झळकावली, ज्यामुळे या प्रतिष्ठित घरगुती एकदिवसीय स्पर्धेतील जुना विक्रम मोडीत निघाला। याआधी एक दिवसात सर्वाधिक 19 शतकं लागली होती, मात्र यंदा हा आकडा इतिहास जमा झाला। या ऐतिहासिक दिवशी विराट कोहली, रोहित शर्मा, ईशान किशन, वैभव सूर्यवंशी आणि देवदत्त पडिक्कल यांसारख्या दिग्गजांनी चमकदार खेळी केल्या। दीर्घ काळानंतर विजय हजारे ट्रॉफीत पुनरागमन करत रोहित शर्माने मुंबईकडून जबरदस्त कामगिरी केली। जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सिक्कीम विरुद्ध खेळताना रोहितने अवघ्या 62 चेंडूमध्ये शतक पूर्ण केलं। विशेष म्हणजे त्याच्या शतकामधील 80 धावा या केवळ चौकार षटकारातून आल्या। लिस्ट ए क्रिकेटमधील हे रोहितचे 37वे शतक ठरले। रोहितच्या बॅटमधून 155 धावांची झंझावाती खेळी पाहायला मिळाली। या खेळीत त्याने 18 चौकार आणि 9 षटकार लगावत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं। हिटमॅनच्या या तुफानी शतकाच्या जोरावर मुंबईने सिक्कीमचा 8 गडी राखून पराभव केला। रोहित प्रमाणे विराट कोहलीची ही बॅट विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या दिवशी चालली। दिल्लीकडून खेळताना विराटने दीर्घ विश्रांतीनंतर दमदार पुनरागमन केलं। बेंगळुरूमध्ये आंध्र प्रदेश विरुद्ध विराटने 83 चेंडूमध्ये शतक झळकावले। हे लिस्ट ए क्रिकेटमधील त्याचे 58वे शतक ठरले। या शतकासह विराट कोहली लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक 60 शतके करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या जागतिक विक्रमाची आणखी जवळ पोहोचला आहे। विराटच्या शतकी खेळीच्या बळावर दिल्लीने आंध्र प्रदेश विरुद्ध 4 गडी राखून विजय मिळवला। प्लेट गटात बिहारने अरुणाचल प्रदेश विरुद्ध क्रिकेट इतिहासच बदलून टाकला आहे। बिहारने 6 बाद 574 धावा केल्या, जो लिस्ट ए क्रिकेटमधील धावा विश्वविक्रम ठरला। कर्णधार शकीबुल गनीने अवघ्या 32 चेंडूत शतक, तर केवळ 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने 48 चेंडूत 190 धावा ठोकत साऱ्यांना थक्क केलं। आयुष लोहारुकानेही 116 धावांची खेळी केली। बिहारच्या डावात 49 चौकार आणि 38 षटकार ठोकले गेले होते। आजच्या काळात क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये मोठा बदल झाला आहे। पूर्वी टेस्ट आणि वन डे क्रिकेटला जास्त महत्त्व होतं, जिथे संयम, तंत्र आणि दीर्घकाळ टिकणारी खेळी महत्त्वाची मानली जायची। मात्र T20 फॉर्मॅटच्या आगमनानंतर क्रिकेट अधिक वेगवान, रोमांचक आणि प्रेक्षाभिमुख बनलं आहे। IPL सारख्या फ्रँचायझी लीगमुळे क्रिकेट केवळ खेळ न राहता एक मनोरंजनाचं माध्यम झालं असून नवोदित खेळाडूंना संधी आणि आर्थिक स्थैर्यही मिळवलं आहे। मात्र या बदलामुळे टेस्ट क्रिकेट समोर आव्हान उभं राहिलं आहे। 5 दिवसांचा सामना पाहण्यासाठी आजच्या धावपळीच्या जीवनात प्रेक्षकांकडे पुरेसा वेळ नसतो। अनेक देशांमध्ये टेस्ट क्रिकेटकडे दुर्लक्ष होत असल्याचंही दिसत आहे। त्याचबरोबर खेळाडूंच्या खेळण्याची शैलीतही बदल झाला असून फलंदाज अधिक आक्रमक झाले आहेत, तर गोलंदाजांना नव्या प्रकारचे चेंडू टाकावे लागत आहेत। क्रिकेटचा फॉर्मॅट बदलणं ही काळाची गरज होती, कारण त्यामुळे खेळ अधिक लोकप्रिय झाला आहे। मात्र तरीही टेस्ट क्रिकेटचं महत्त्व कमी होता कामा नये, कारण तेच खेळाडूची खरी गुणवत्ता आणि मानसिक ताकद तपासणारा फॉर्मॅट आहे। T20, वन डे आणि टेस्ट या तिन्ही फॉर्मॅटमध्ये योग्य समतोल राखला गेला तर क्रिकेटचं भवितव्य अधिक उज्ज्वल राहील।